या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट, त्यानंतर सीड आणि त्यांचे सिग्निफिकन्स आपण पाहणार मेनली. ओके, चला आता आपल्याला माहिती आहे का आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे ओव्हिल्स प्रेझेंट असतात, ओव्हिल्स कुठं आपल्याला पाहायला भेटतील गायनोएशियममध्ये. दे आर गोइंग टू डेव्हलप इन टू सीड. हे कशामध्ये डेव्हलप होतील? सीडमध्ये डेव्हलप होतील, हे लक्षात ठेवायचं. अँड ओव्हरीचा जो पार्ट आहे हा कशामध्ये डेव्हलप होणार? हा फ्रूटमध्ये डेव्हलप होणार, लक्षात ठेवायचं. ओके, आता सुरुवातीला आपण स्टडी करूया या सीड किंवा या सीडविषयी आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी पाहायला भेटतील पहा. ओके, आता हे जे सीड्स आहे ते आर ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल फॉर डॉमिनन्सी ऑफ एन्जिओस्पर्म इन द वर्ल्ड. ओके, म्हणजे आपला जो काय किंगडम प्लांटी पाहायला भेटणार त्याच्यामध्ये ॲक्च्युली 5 डिव्हिजन्स प्लांट आहे. त्या 5 डिव्हिजनपैकी एन्जिओस्पर्म त्यांची डॉमिनन्सी शो करतात. ते कशामुळं? सीडमुळे, लक्षात ठेवायचं. बिकॉज दे प्रोड्यूस सीड्स, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता हा जो सीड आहे याच्यामध्ये ॲक्च्युली 2 डिस्टिंक्ट आपल्याला कवरिंग पाहायला भेटणार. समटाईम दिस सीड्स शो 2 डिस्टिंक्ट कवरिंग. आता कोणत्या आहेत त्या? जी आउटर एक कवरिंग प्रेझेंट आहे. ओके, आता ही जी आउटर कवरिंग आहे इट इज क्वाईट थिक, हे लक्षात ठेवायचं. आणि तिला आपण टेस्टा असं म्हणणार. दुसरी एक कवरिंग आपल्याला पाहायला भेटते, तिला आपण इनर लेअर असं म्हणतो. इट इज थिन अँड मेम्ब्रेनस. ही थिन आणि मेम्ब्रेनस असते, त्याला आपण टेगमिन असं म्हणणार, हे लक्षात ठेवायचं. आता हे टेस्ट कशापासून डिराईव्ह होतं? हे टेस्ट डिराईव्ह होणार आउटर इंटिग्युमेंट ऑफ ओव्ह्यूल आणि दिस टेगमेन इज डेव्हलप ऑर डिराईव्ह फ्रॉम इनर इंटिग्युमेंट ऑफ द ओव्ह्यूल, हे लक्षात ठेवायचं. ओके, समटाईम सीड शो सम पेपरी स्ट्रक्चर, त्याला आपण पेरिस्पर्म असं म्हणायचं, हे लक्षात ठेवायचं. ओके, पेरिस्पर्म म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचं. एक आपल्याला थिन पेपरी लेअर पाहायला भेटते. ओके, इन मॅच्युअर सीड. ओके, दिस पेरिस्पर्म इज नथिंग बट ए न्यूसिलस which is persist in mature seed. ओके, न्यूसिलसचा जो पार्ट आहे ओव्ह्यूलमध्ये प्रेझेंट असलेला तोच परसिस्ट करतो मॅच्युअर सीडमध्ये इन द फॉर्म ऑफ पेपरी लेअर. मग त्याला आपण कन्सिडर करतो पेरिस्पर्म. ओके, आपल्याला हे कुठं पाहायला भेटतं पहा? ब्लॅक पेपरमध्ये अँड बीटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं पेरिस्पर्म प्रेझेंट असतं. आता सीडमध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर पाहायला भेटतं, त्याला आपण कॉटलीडॉन असं म्हणतो. त्यावरून आपण डायकॉट आणि मोनोकॉट अशा 2 टाईप पाडतो पहा. ओके, आता आपल्याला काय पाहायला भेटणार? हे जे कॉटलीडॉन असतात सीडमध्ये ॲक्च्युली त्यांचं फंक्शन काय असतं लक्षात घ्या. ते ॲक्ट्स ॲज स्टोरेज ऑर्गन म्हणून काम करतील. म्हणजे ज्यावेळेस सीडचं जर्मिनेशन होईल त्यावेळेस त्या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी, आफ्टर सीड जर्मिनेशन एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी जे फूड प्रोव्हाइड कराल ते कोण प्रोव्हाइड करणार? कॉटलीडॉन प्रोव्हाइड करतील. ओके, आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार फंक्शन, दे आर द फर्स्ट ऑर वी कॅन से दॅट इनिशियल फोटोसिंथेटिक ऑर्गन. म्हणजे मेनली डायकॉटमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर सीडचे जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला 2 लीफ लाईक स्ट्रक्चर्स पाहायला भेटतात पहा सुरुवातीला. ओके, म्हणजे सपोज आपला असं स्ट्रक्चर पाहायला भेटतं इनिशियली एकदम सुरुवातीला, बरोबर. आता हे जे काही 2 लीफ लाईक स्ट्रक्चर्स असतात दीज आर नथिंग बट द कॉटलीडॉन. हे काय येतं? कॉटलीडॉन, बरोबर ना. हे सुरुवातीला फोटोसिंथेसिससाठी हेल्प करतील सीडच्या जर्मिनेशन नंतर, हे लक्षात घ्या. ओके, जोपर्यंत इथं प्रॉपर लीफ तयार होणार नाही तोपर्यंत हे फोटोसिंथेसिस थ्रू काय करतील? नरिश करतील ह्या प्लांटला, हे लक्षात घ्या. आता ह्या सीडचे ॲक्च्युली आपल्याला 2 टाईप पाहायला भेटतात पहा. एक जे आहे त्यांना आपण एंडोस्पर्मिक, बरोबर, किंवा त्यालाच आपण अल्बिओमिनस सीड असं म्हणतो. ओके, दुसरा जो आहे त्याला आपण नॉन एंडोस्पर्मिक असं म्हणणार, नॉन एंडोस्पर्मिक, किंवा त्याला
एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. आता व्हॉट इज एंडोस्पर्मिक अँड व्हॉट इज नॉन एंडोस्पर्मिक सीड लक्षात घ्या. ओके. आता मॅच्युअर सीडमध्ये जर आपण पाहिलं इन केस ऑफ एंडोस्पर्मिक सीड, मॅच्युअर सीडमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, जो एंडोस्पर्म आहे, एंडोस्पर्म इज प्रेझेंट. ओके. एंडोस्पर्म परसिस्ट इन मॅच्युअर सीड. ओके. बिकॉज द डेव्हलपिंग एम्ब्रियो कंझ्युम पार्शली द एंडोस्पर्म. ओके. म्हणजे जो एम्ब्रियो आपल्याला पाहायला भेटणार, डेव्हलपिंग एम्ब्रियो असतो, तो पार्शली म्हणजे थोड्याफार प्रमाणात एंडोस्पर्मचा यूज करणार नरिशमेंटसाठी. ओके. म्हणजे उरलेला जो एंडोस्पर्म आपल्याला पाहायला भेटेल हा मॅच्युअर सीडमध्ये प्रेझेंट असेल, लक्षात ठेवायचं. ओके. मग अशांना आपण एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस सीड असं म्हणतो. मग याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला भेटतील. पहा, कॅस्टर असेल किंवा मेज किंवा एक्सेट्रा आपण म्हणूया, भरपूर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे. ओके. दुसरं आहे नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड्स. ह्या केसमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, मॅच्युअर सीडमध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असेल का, नाही, इथं आपल्याला पाहायला भेटणार ॲब्सेंट, ऑर वी कॅन से दॅट डिसॲपियर. म्हणजे सुरुवातीला होतं, नंतर ते डिसॲपियर झालं, हे लक्षात ठेवायचं. ओके. याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण पाहिलं, पी, नंतर आपल्याला पाहायला भेटतं बीन्स एक्सेट्रा. ह्या केसमध्ये काय झालं, जो डेव्हलपिंग एम्ब्रियो आहे त्यांनी कम्प्लिटली कंझ्युम केलं, म्हणजे कम्प्लिटली युटिलाइज केलं एंडोस्पर्म नरिशमेंटसाठी, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे मॅच्युअर सीडमध्ये आपला एंडोस्पर्म पाहायला भेटणार नाही. मग अशा सीड्सला नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हटलं जातं. हे आपण डिस्कस करूया फ्रूटविषयी. आता हा जो फ्रूट आहे हा कशापासून डेव्हलप होतो आपल्याला माहिती आहे, ओव्हरीपासून डेव्हलप होणार, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि ही जी ओव्हरीची वॉल आपल्याला पाहायला भेटणार. आता फ्रूटमध्ये आपलं एक स्ट्रक्चर पाहायला भेटतं, त्याला आपण पेरिकार्प असं म्हणणार, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता हे पेरिकार्प कशापासून फॉर्म होतं, ओव्हरीच्या वॉलपासून. इट इज गोइंग टू डेव्हलप इन टू ओव्हरी वॉल. ओके. मग आता हे पेरिकार्प ॲक्च्युली मे ऑर मे नॉट बी डिफरन्शिएटेड इन टू 3 layers, ऑर वी कॅन से दॅट 2 layers. 2 किंवा 3 लेअरमध्ये पेरिकार्प डिफरन्शिएट झालेलं असतं. ऑलरेडी आपण पेरिकार्पविषयी 11th स्टडी केलं होतं पहा. ओके. आता ह्या पेरिकार्पमध्ये 3 लेअर कोणते असतात, बाहेरच्या साईडला असते त्याला आपण इपिकार्प असं म्हणूया, बरोबर. मिडल साईडला आपल्याला पाहायला भेटतं त्याला आपण मिझोकार्प असं म्हणूया, आणि थर्ड जो आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण एंडोकार्प असं म्हणूया, हे लक्षात घ्या. ओके. चला आता आपण डिस्कस करूया some important significance of fruit and seeds. फ्रूट आणि सीडचे सिग्निफिकन्स काय, त्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, फ्रूट. पहा, आता या फ्रूटचं फंक्शन काय असतं, एक तर नरिशमेंटसाठी, आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटणार प्रोटेक्शन. नरिशमेंट अँड प्रोटेक्शन ऑफ इमॅच्युअर सीडसाठी हेल्प करणार. आणि बेसिकली हे जे अँजिओस्पर्ममध्ये असलेले फ्रूट असतात हे एडिबल फ्रूट असतात, म्हणजे ते खाण्यायोग्य असतात. ओके. आणि हे जे फ्रूट आहे हे कशासाठी हेल्प करतील, सीडच्या डिस्पर्शनसाठी, म्हणजे एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत ॲक्च्युली सीडला ट्रान्सफर करण्यासाठी पण फ्रूट काय करेल, हेल्प करायला भेटणार, ते म्हणजे सीड्स. आता सीडला ॲक्च्युली प्लांट प्रोपोगेटिंग ऑर्गन किंवा त्याला युनिट असं म्हटलं जातं. प्रोपोगेटिंगचा अर्थ होतो, प्रोपोगेशन म्हणजे रिप्रोडक्शन, आहे की नाही. प्लांटच्या रिप्रोडक्शनसाठी सीड्स हेल्प करतील, लक्षात ठेवायचं. म्हणजे संख्या वाढवण्यासाठी सीड हेल्प करतील. ओके. आता हे जे सीड्स असतात ह्या सीडमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार पहा, आणि फ्रूटमध्ये काय होतात, काही डिस्पर्सल ऑर्गन्स डेव्हलप होतील पहा, डिस्पर्सल ऑर्गन्स. ओके. म्हणजे एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत जाण्यासाठी यांच्यामध्ये काही ऑर्गन्स डेव्हलप आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे कॅलोट्रोपेसमध्ये जर आपण पाहिलं समटाईम रुई त्याला आपण असं म्हणतो पहा, सीड्स जर आपण पाहिले त्या सीड्सवर हेरी स्ट्रक्चर्स वगैरे तयार होतील. आणि हे जे हेरी स्ट्रक्चर्स आहे
हे विंड थ्रू एका लोकेशनकडून दुसऱ्या लोकेशनकडं ह्या सीडच्या डिस्पर्शनसाठी हेल्प करतील. आणि फ्रूटमध्ये आपल्याला समटाईम काही असे ऑर्गन पाहायला भेटतील का ते सीडच्या डिस्पर्शनसाठी हेल्प करतील, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या सीडमध्ये आपला एक प्रॉपर्टी पाहायला भेटते, ती एक इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स आहे. त्याला आपण कन्सिडर करतो डॉर्मन्सी. त्याला म्हटलं तर डॉर्मन्सी. डॉर्मन्सी इज नथिंग बट टेम्पररी सस्पेन्शन पिरियड ऑफ ग्रोथ. ओके, टेम्पररी सस्पेन्शन होतं ग्रोथचं, त्यालाच आपण मेटाबॉलिक अरेस्ट असं म्हणणार. ओके, त्याच्यानंतर त्याची फर्दर ग्रोथ आपल्याला पाहायला भेटत नाही. ज्यावेळेस सीड कसा असतो डॉर्मन्सी पिरियडमध्ये असतो, त्याच्यामध्ये फर्दर ग्रोथ होणार नाही किंवा त्याचं जर्मिनेशन होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता हे जे डॉर्मन्सी पिरियड असणार आहे हा ॲक्च्युली कसं हेल्प करणार. ड्युरिंग डॉर्मन्सी पिरियड सीड काय होतात, डिस्पर्स होतात, म्हणजे एका लोकेशनकडून दुसऱ्या लोकेशनकडे जाऊ शकतात. आणि डॉर्मन्सी पिरियडचा यूज कसे होतो टू कमिंग आउट फ्रॉम द ॲडवर्स कंडिशन, हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येत नाही सीडच्या जर्मिनेशनसाठी किंवा प्लांटच्या ग्रोथसाठी, तोपर्यंत सीडचं जर्मिनेशन होणार नाही, ते डॉर्मन्सी पिरियडमध्ये असतात. ओके, ऑन सेट ऑफ फेवरेबल कंडिशन्स, म्हणजे ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येतील म्हणजे ज्यावेळेस पाऊस वगैरे आपल्याला पाहायला भेटेल, पाणी मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, त्यावेळेस डॉर्मन्सी पिरियड काय होतो, ब्रेक होतो. आणि डॉर्मन्सी पिरियड नंतर काय होईल, मग सीडचं जर्मिनेशन होतं आणि अल्टिमेटली त्याच्यापासून प्लांट डेव्हलप होणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, दॅट इज व्हॉट नथिंग बट द डॉर्मन्सी इज.